नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सोयाबीन हे पीक व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. या पिकामध्ये 20% तेल, 40% प्रथिनं असल्या कारणाने औद्योगिकदृष्ट्या त्याचबरोबर जागतिक स्तरावरही याला खूप मान्यता आहे. आता शाकाहारी लोकांमध्ये बघायचं झालं तर दररोजचं जे प्रथिनांची गरज भागवायची असेल त्याच्यासाठी पनीर हा स्रोत आहेच, पण आर्थिकदृष्ट्या स्वस्त असा स्रोत म्हणजे सोयाबीन. मग या सोयाबीनचं जर दर्जेदार उत्पन्न आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पहिली पायरी आपण म्हणू शकतो बीजोत्पादन. मग हे कशा प्रकारे आपण घेऊ शकतो या संबंधितच आजचा आपला विषय आहे, सोयाबीन बीजोत्पादनातून आर्थिक नफा. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत बाळासाहेब दाताळ सर. सर हे प्रगतिशील शेतकरी आहेत आणि ते भाडगाव लातूर येथून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर हे BSc ॲग्रिकल्चर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महाविद्यालय पुणे येथून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्याचबरोबर 1991 पासून ते या क्षेत्रात शेतीत वास्तव्य करून कार्यरत आहेत. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. सर, सर्वप्रथम आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे की बीजोत्पादन तंत्र म्हणजे नक्की काय? बीजोत्पादन तंत्रज्ञान म्हणजे शुद्ध आणि निरोगी बियाणं तयार करणे. शुद्ध आणि निरोगी बियाणं तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा बीज प्रमाणीकरण एजन्सी शासनाने कृषी विभागाने नियुक्ती केलेली आहे. तर यासाठी विद्यापीठाकडून मूलभूत बियाणं किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून पायाभूत किंवा प्रमाणित बियाणं हे सोर्स सीड वापरून शेतकऱ्यांनी त्यापासून बियाणं तयार करता येऊ शकतं. तर हे बियाणं शेतामध्ये पेरणी करायची आणि पेरणी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ह्या मुख्य पिकाच्या व्यतिरिक्त जे भेसळीचे झाडं आणि रोगट झाडं असतात ते ओळखून काढून टाकायचे आणि हे बियाणं शुद्ध करायचं. त्यानंतर काढणीच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेमध्ये बुरशीनाशकाच्या फवारण्या करून बियाणं रोगमुक्त करायचं आणि जास्त उगवण क्षमता येण्या योग्य बियाणं बनवायचं. यालाच बीजोत्पादन तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. अरे वा. पण मग आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या पिकांमध्ये हे बीजोत्पादन घेतलं आहे? मी आत्तापर्यंत सोयाबीनमध्ये सतत बीजोत्पादन कार्यक्रम घेतो, हरभऱ्यामध्ये पण बीजोत्पादन कार्यक्रम घेतो. या अगोदरच्या काळामध्ये उडीद TAU1 व्हरायटी मुगामध्ये घेतलेला आहे, हायब्रिड CSH9 व्हरायटीमध्ये घेतलेला आहे, करडीमध्ये SSF 708 PBNS 12 या वाणांचं घेतलेलं आहे, सूर्यफुलामध्ये मॉडर्नचं घेतलेलं आहे. आणि सध्या सोयाबीनला फार शेतकऱ्यांमधून मागणी असल्या कारणानं आम्ही सोयाबीनचं बीजोत्पादन आणि रबीला हरभऱ्याचं बीजोत्पादन कार्यक्रम घेतो. अरे वा. पण जे आता आपण चर्चा करतोय बीजोत्पादन, तर तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळलात किंवा कधीपासून आणि कशी सुरुवात केली? माझं शिक्षण जरी BSc ॲग्रिकल्चर असलं, मी 1991ला पास झालो, तरी टेक्निकल माहिती जरी असली तरी प्रॅक्टिकल अनुभव याचा नक्की कुठं नोंदणी करायची, काय करायचं काय नाही याच्याविषयी मला काही माहिती नव्हती. इच्छा होती पण काही मार्ग सापडत नव्हता. योगायोगानं माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला त्यांनी ग्राम बीजोत्पादन ही योजना आणली आणि ते कृषी विभागानं फार प्रभावीपणे कृषी सहाय्यकाच्या मार्फत आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला त्यांनी त्याची माहिती सविस्तर सांगितली. आणि पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला 2 एकरचा बीजोत्पादन कार्यक्रम दिला. आम्ही तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला आणि ज्या वेळेला प्रमाणित बियाणे विक्रीची वेळ आली आणि त्याच्यातून जो काही आम्हाला जास्तीचा फायदा जाणवला, त्यामुळं आम्ही दरवर्षी ते दुप्पट क्षेत्र करत गेलो. 2 एकरचं 5 एकर, 5 एकरचं 15 एकर, 50 एकर असं करत करत आज आम्ही 1200 एकरवर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आमचं बीजोत्पादन कार्यक्रम आहे. नक्कीच. म्हणजे 2 एकर ते 1200 एकरचा हा प्रवास आहे, नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. पण जेव्हा आपण कुठलीही नवीन गोष्ट करायला जातो तेव्हा काही ना काहीतरी आपल्याला समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर तुम्हाला बीजोत्पादन जेव्हा तुम्ही करत होता तेव्हा पण काही समस्या भेडसावल्या का? नक्कीच भेडसावल्या.
कोणतंही तंत्रज्ञान आत्मसात करायचं म्हणजे फक्त वाचन करून ते आत्मसात होत नाही. बरोबर. त्याला प्रॅक्टिकली अनुभव हा घ्यावाच लागतो आणि काय अडचणी येतात त्याप्रमाणे त्याच्यावर मात करावी लागते. तर सुरुवातीच्या काळामध्ये जे आमचे समजा 10 शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रम दिलेला आहे, 10 लॉट प्रक्रियेला आलेले आहेत. त्या 10 लॉटमधले 6-7 लॉट आमचे नापास व्हायचे अच्छा. आणि खर्च 10 लॉटवर व्हायचा आणि 3 लॉट पास व्हायचे. मग हे असं आमचं 3-4 वर्ष चाललं. त्यावेळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय तुकारामजी मोठे सर होते आणि जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी खळीकर सर होते. तर मोठे सरांनी मला दरवर्षी विचारायचं की तुमचं पासिंगचं पर्सेंटेज किती आहे. मी त्यांना सांगायचं सर माझं पासिंगचं पर्सेंटेज 35 ते 40% आहे. त्यावेळेस सर आम्हाला म्हणायचे की तुम्ही नक्की कुठं चुकताय त्याचं आत्मपरीक्षण करा आणि ते चुकत असलेल्या गोष्टी तुम्ही पेपरवर लिहून काढा आणि परत त्या चुका होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या. मी त्यांचा हा मंत्र तंतोतंत पाळला आणि आज मी या बीजोत्पादनामध्ये 90 ते 95% माझे लॉट पास होतात. अरे वा. एवढी प्रगती मी केलेली आहे. नक्कीच नक्कीच खूपच चांगली म्हणजे गोष्ट पण सरांनी सांगितली आणि त्याचं तुम्ही अवलंब केलात, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा आपण ही बीजोत्पादन प्रक्रिया करतो तर त्यासाठी आपले जे शेतकरी ह्याच्यासाठी उत्सुक असतील तर आवश्यक बाबी कोणत्या लक्षात घेणं गरजेचं आहे? प्रमाणित बियाणे उत्पादन कमर्शियल बेसिसवर जर करायचं असेल, व्यावसायिक दृष्टिकोनातून जर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ती संस्थेची स्थापना झाली पाहिजे. मग आत्माच्या अंतर्गत फार कमी खर्चामध्ये शेतकरी उत्पादक गटाची स्थापना करता येते किंवा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करता येईल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करता येईल. दुसरी बाब जी आहे ती उत्पादन आणि विक्रीचा परवाना माननीय कृषी आयुक्त पुणे यांच्याकडून घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोर्स सीड हे विद्यापीठाकडून घेणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी झाल्या की जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालयामध्ये याची रीतसर नोंदणी करून बीजोत्पादन कार्यक्रम राबवता येतो. अच्छा. पण मग जे आता तुम्ही उल्लेख केलात प्रमाणित वाण, जर उत्पादित झालेलं प्रमाणित वाण आपल्याला जर विकायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे त्याचं विपणन किंवा विक्री करू शकतो? कृषी आयुक्तालयाचा उत्पादन आणि विक्रीचा परवाना काढल्याच्या नंतर या संस्था पूर्ण महाराष्ट्रभर कुठंही कुण्याही कृषी सेवा केंद्रांना विकू शकतात किंवा शेतकऱ्यांना विकू शकतात किंवा पूर्ण महाराष्ट्रभर कुणालाही कुठेही विकू शकतात. असा या परवान्यामुळे आपल्याला विक्री करता येतं. सुरुवातीच्या काळांमध्ये आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये आपण बियाण्याला मागणी वाढत गेली. मागच्या 2 वर्षापासून आमचं बियाणं मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, ओरिसा या ठिकाणी सुद्धा फार मागणी आहे. यावर्षी आमचं बियाणं गुजरातमधील द्वारका येथे हरभऱ्याचं बियाणं आमचं भरपूर गेलेलं आहे. तर असं शेतकऱ्यांकडून आम्हाला ऑनलाईन डिमांड येते आणि आम्ही शेतकऱ्यांच्या त्या डिमांडनुसार या कोरोनामुळं आमचं आणि ऑनलाईन विक्री व्यवस्थेचं ज्ञान आम्हाला अवगत झालं आणि आम्ही घरी बसून आमचं बियाणं शेतकऱ्यांना त्यांच्या गावी ट्रान्सपोर्टनं वगैरे पाठवतो आणि ऑनलाईन पेमेंट घेतो. जसं आता तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही तुमचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पुरवता, तर मग आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही कोणत्या माध्यमातून किंवा कोणत्या गटाच्या माध्यमातून तुमचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता किंवा त्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यासाठी जी संस्थेची आवश्यकता होती त्यावेळेला आम्हाला त्याचा काही म्हणजे विशेष अशी काही माहिती नव्हती. अच्छा. तर कृषी विभागानंच शेतकरी उत्पादक मंडळाची स्थापना करून दिली सज्जा लेवलला, म्हणजे 4 गावाला एक संस्था. आणि त्याच्यावर मी काही सुरुवातीचा काम केलेलं माऊली कृषी विज्ञान मंडळ भूमदापूर म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यात काही अडचणी आल्याच्या नंतर माननीय तुकाराम मोठे साहेबांनी मला आत्मा अंतर्गत आधुनिक शेतकरी गटाची स्थापना करून दिली. अच्छा. मी 2008 पासून आधुनिक सीड्स या ब्रँड नेमनं बियाणं तयार करून शेतकऱ्यांना बियाणं विकतोय. पण जसजसे
बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची आमच्या गटामधली सभासदांची संख्या वाढत गेली आणि गट मोठा होत गेला. त्यावेळेला 2018मध्ये आम्ही श्रीकर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केलेली, स्थापना केलेली आहे कंपनी ॲक्टनुसार. आणि यावर्षी आमच्या कंपनीचे 400 शेअर होल्डर्स शेतकरी उत्पादक कंपनीचे आम्ही केलेले आहेत. आणि श्रीकर सीड्स या नावानं आम्ही ब्रँडिंग पण करून घेतलेलं आहे. तर माझं बाजारामध्ये जे आहे ते आधुनिक सीड्स आणि श्रीकर सीड्स या 2 नावानं प्रमाणित बियाणं बाजारामध्ये माझं शेतकऱ्यांना विक्रीसाठी येतं. अरे वा, खूपच चांगलं. पण मग सर, जेव्हा बीजोत्पादनातून आपल्याला वाण मिळतं किंवा मग बीजोत्पादक जे शेतकरी असतात त्यांना कशा प्रकारे आणि किती फायदा ह्यामधून होतो, किंवा तुम्ही पण करत आहात तर तुम्ही तुमचा पण अनुभव आम्हाला सांगा. शेतकऱ्यांना बीजोत्पादनातून नॉर्मल बाजारातल्या विक्रीपेक्षा 10 ते 20% नफा मिळतो. आता आमची खरेदीची जी पॉलिसी आहे, आम्ही महाबीजची जी खरेदीची पॉलिसी आहे त्याचा सर्व विचार करून, अभ्यास करून आम्ही आमची एक स्वतंत्र खरेदीची पॉलिसी तयार केली. त्यामध्ये महाबीजमध्ये जे आहे ते बियाणं जे शेतकरी महाबीजला घालतात त्याचा त्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर किंवा डिसेंबर आणि जानेवारीचा सरासरी रेटवर 30% म्हणजे गुड सीडवर 20% वाढवून देतात. अरे वा. पण आम्ही ज्या वेळेला या विक्री व्यवस्थाचा अभ्यास केला त्यावेळेला आम्हाला असं निदर्शनास आलं की बाजारामधले जे सोयाबीनच्या दरातली जी चढउतार आहे त्याचा फायदा शेतकऱ्याला बिलकुल होत नाही. अच्छा. आणि त्यामुळं आम्ही आमची स्वतंत्र व्यवस्था, विक्री व्यवस्था सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना बियाणं 31 जानेवारीच्या आत आमच्या बीज प्रक्रिया केंद्रावर आणायचं आणि ते बियाणं विक्रीसाठी जे आहे ते शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंतचा कालावधी आम्ही दिलेला आहे. तर त्यामध्ये जे भावामध्ये जे चढउतार होतात त्या चढउताराचा फायदा शेतकऱ्यांना होतो. 20% वाढ देऊन सुद्धा जे किंमत मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं शेतकऱ्यांना त्यांच्या बियाण्याची किंमत मिळते. बरोबर. आणि ज्या दिवशी शेतकरी विक्री करणार आहे त्या दिवशी जो लातूर टीना ऑइल मिलचा रेट आहे त्याच्यापेक्षा आम्ही 100 रुपये रेट वाढवून देतो. अरे वा. अशा पद्धतीने आमची विक्री व्यवस्था. नक्कीच याच्यामुळे शेतकऱ्यांना पण फायदा होऊ शकेल. पण जे एवढं मोठं जे तुम्ही कार्य करताय किंवा जे बीजोत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही करताय त्याचा उद्देश काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. बीजोत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आहे ते शुद्ध आणि निरोगी बियाणं शेतकऱ्यांना देणे, ज्यामुळं उत्पादन जास्त येईल आणि शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक नफा मिळेल. बरोबर. आणि त्याबरोबरच बीजोत्पादन कार्यक्रम राबवत असताना शेतकऱ्यांचा फायदा तर समोर ठेवलाच पाहिजे, पण त्या बरोबरच जी संस्था हे काम करते ती संस्था पण जगली पाहिजे आणि टिकली पाहिजे. ते जर टिकली तरच शेतकऱ्यांना जास्तीचा नफा देऊ शकतो. नक्कीच. पण मग जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांना जर महाराष्ट्रातलीच बियाणं घ्यायचं हे जर सुचवायचं असेल तर त्याच्या पाठी तुम्ही काय सांगाल. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणं असेल किंवा सत्यप्रत बियाणं असेल ते खरेदी करायचं असताना, पेरणीच्या अगोदर खरेदी करत असताना कमीत कमी 8 दिवस पेरणीच्या अगोदर खरेदी करावं. आणि खरेदी केलेल्या बियाण्याची स्वतः अगोदर घरी ज्यूटच्या पोत्यावर उगवण क्षमता तपासून पाहावी. जर ते 70%पेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तरच ते बियाणं म्हणून वापरावं. आणि जर 70%पेक्षा जर उगवण कमी असेल तर ते बियाणं म्हणून वापरू नये. किंवा शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं स्वतः तयार करावं. बीजोत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचं बियाणं स्वतः तयार करावं आणि ते बियाणं पुढच्या वर्षीसाठी आपल्या स्वतःच्या शेतात पेरणीसाठी वापरावं आणि बियाण्यासाठी होणारा जो जास्तीचा खर्च आहे तो वाचवावा. बरोबर. पण मग आता जे आपण बियाण्यांवरती चर्चा करतोय तर अधिक उत्पन्न देणारं असं वाण किंवा बियाणं कोणतं आहे तुमच्या लेखी. सध्याच्याला मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं MEAS 612 हे जी वाण आहे ते मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी फार उत्तम वाण आहे. त्याचं 11.5 ते 12 क्विंटल प्रति एकर उत्पादन येतं. हेक्टरी 30 क्विंटलच्या जवळपास येतं.
तसंच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं KDS 726 फुले संगम हे वाण भारी जमिनीमध्ये, काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये 14 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन देऊ लागलेलं आहे. म्हणजे हेक्टरी 35 क्विंटल पर्यंत त्याचं उत्पादन गेलेलं आहे. तर शेतकऱ्यांमध्ये सध्या जास्त जे उत्पादनक्षम वाहनं आहेत हे 2 आहेत. पण ज्या भागामध्ये पावसाचा खंड जास्त पडतो किंवा पाऊस कमी पडतो, अवशन प्रवण क्षेत्र आहेत, अशा ठिकाणी DS 228 या वाहनाचं सुद्धा उत्पादन 12 क्विंटल प्रति एकरच्या जवळपास येतं. अरे वा. ज्या शेतकऱ्यांना काढणीचा प्रॉब्लेम आहे, लेबरचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला मशीननं काढणी करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी MEUS 162 या वाहनाचं हे वाहन पेरून त्याचं लागवड घ्यावी, त्याच्यातनं लागवड उत्पन्न घेता येऊ शकते. बरोबर, नक्कीच. पण मग सर्वसामान्य जे शेतकरी असतात त्यांना चांगलं वाण ओळखण्यासाठी तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी ओळखावं? विद्यापीठानं विकसित केलेले जे वाहनं आहेत, नोटिफाईड जे वाहनं आहेत, त्याच वाहनाचा शेतकऱ्यांनी वापर करावा आणि स्वतःचं बियाणं स्वतः तयार करून किंवा प्रमाणित बियाणंच पेरणीसाठी त्यांनी वापरावं आणि ते घेतल्याच्या नंतर पेरणीच्या अगोदर स्वतः त्याचा उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता 70% वर असेल तरच ते बियाणं योग्य आहे. 70% कमी जर उगवण असेल तर ते बियाणं योग्य नाही. आणि अशा पद्धतीचं कमी उगवण क्षमतेचं बियाणं जर शेतकऱ्यांनी पेरलं, मग ते स्वतःच्या घरचं बियाणं असेल किंवा विकत घेतलेलं असेल तर त्याच्यामुळे बियाण्याचं प्लांट पॉप्युलेशन कमी होऊन उत्पादन कमी येतं. बरोबर. म्हणजे त्यांनी आधी 7 दिवस जे तुम्ही आधी म्हणालात की गोणीमध्ये किंवा ज्यूटच्या कापडामध्ये त्यांनी ठेवून त्याचं प्रात्यक्षिक घ्यावं तिकडेच आणि मग तुमच्या शेतामध्ये त्याची पीक पेरणी करावी. बरोबर. जेव्हा आपण बीजोत्पादनाबद्दल आत्ता चर्चा करत आहोत तर बीजोत्पादनासोबतच ह्या सोयाबीन पिकाचं जर ह्याच्यातनं आर्थिक नफा आपल्याला मिळवायचा असेल तर ह्याच्यासाठी बाकीचे घटक जसं की जमीन म्हणा, कीड किंवा रोग नियंत्रण म्हणा, पाणी व्यवस्थापन म्हणा, तर ह्याबाबत तुम्ही आम्हाला थोडक्यात काय सांगू शकाल की ह्याच्यावरती पण आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे? जमिनीच्या बाबतीमध्ये मी वाहनाची निवड कशी करायची ते सांगितलेलं आहे. मध्यम ते हलक्या जमिनीसाठी MEUS 612 किंवा MEUS 158 किंवा DS 228 हे वाहनं चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. दुसरं जे आहे ते काळी कसदार जमिनीमध्ये या तिन्ही वाहनांपेक्षा फुले संगम KDS 726 या वाहनाचं उत्पादन फार जास्त येत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमधून पण या वाहनाला फार पसंती उतरलेली आहे. उत्पादन जास्त यायचं असेल, जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस पडला तर त्याचा उत्पादनावर जास्त परिणाम होऊ नये म्हणून BBF तंत्रज्ञानानं पेरणी करणं गरजेचं आहे. अच्छा. कीड रोगाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून जर आपण कीड रोगाचं नियंत्रण केलं तर जे कीड पडल्याच्या नंतर नुकसान 10% 20% नुकसान झाल्यावर जे आपण प्रिकॉशन्स घेणार आहेत, खर्च करणार आहेत, जो वाया जाणारा खर्च आहे तो वाचवता येणार आहे. त्यासाठी 20 ते 25 दिवसाला पहिली फवारणी आंतरप्रवाही कीटकनाशक, दुसरी फवारणी 40 ते 45 दिवसाला आंतरप्रवाही कीटकनाशक व आंतरप्रवाही बुरशीनाशक जसं मँकोझेब आणि कार्बनडायझेब, आणि 60 ते 65 दिवसाला आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी. अशा प्रकारे आपण कीड आणि रोगाचं नियंत्रण करू शकणार आहोत. पाण्याच्या बाबतीमध्ये सोयाबीन हे खरीप हंगामातलं, पावसाळी हंगामातलं पीक असल्यामुळं हे बागायती पीक नाही, पावसाच्या पाण्यावर येणारं पीक आहे. पण फुलोरा अवस्थेमध्ये आणि शेंग भरणीच्या अवस्थेमध्ये जर पावसामध्ये खंड पडला आणि जमिनीमध्ये ओलावा कमी राहिला तर उत्पादन फार कमी येतं. त्यासाठी संरक्षित पाणी देण्याची जर व्यवस्था असेल तर फुलोरा अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाऊस नसेल तर त्यावेळेला संरक्षित पाणी द्यावं. तसंच सर्वात माझ्या अनुभवातून आलेला उत्पादन कमी येण्याचा जे कारण आहे त्यामध्ये माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीमध्ये ज्या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे, कमतरता आहे, ते जर तुम्ही त्यांना रासायनिक खताच्या माध्यमातून जर देत नसाल तर तुमचं उत्पादन जास्त उत्पादन येणारच नाही, तुमचं उत्पादन कमीच येणार आहे. त्यामुळं तुम्हाला माती परीक्षण करून NPK आणि
सूक्ष्म मूलद्रव्य खत ज्याची कमतरता आहे त्याचा संतुलित वापर करणं आवश्यक आहे. संतुलित वापर केला तर नक्कीच उत्पादनात वाढ होईल. नक्कीच. पण मग आत्ता जसं तुम्ही उल्लेख केलात, की कमी उत्पादनाची कारणं जसं जमिनीची मशागत किंवा जमीन पण कारणीभूत ठरू शकते. तर त्याच बद्दल आम्हाला अजून ऐकायला आवडेल, की अशी कारणं कोणती आहेत? कारण का सर्वसामान्य शेतकरी सोयाबीनचं पीक घेत आहेत. भले त्यांचं प्रमाणित वाण बरोबर नसेल किंवा काय, तरी पण त्यांना जाणून घ्यायची इच्छा असेल, की आमचं उत्पादन कुठे घटतंय. जसं तुमचं पण पहिले तुम्ही म्हणालात, की तुमचा पासिंग पर्सेंटेज किती होता, तसं त्यांना पण ही समस्या भेडसावत असेल, तर त्याबद्दल काय सांगाल? शेतकऱ्यांना विशेषतः उत्पादन जास्त पाहिजे आणि जास्त उत्पादन घेतल्याच्या नंतर त्याला जास्त पैसे आर्थिक प्राप्ती जास्त झाली पाहिजे. उत्पादन कमी येण्याचे जी कारणं आहेत, नैसर्गिक कारण पावसाचा खंड आहे, रोग आणि किडीचं ओळखून त्याचं वेळीच नियंत्रण करणं आहे. दुसरे शेतकरी जे घरगुती बियाणं वापरतात त्याची उगवण क्षमता न तपासता किंवा कमी उगवण क्षमतेचं बियाणं पेरल्यामुळं शेतामध्ये पीक पातळ होणे आणि प्लांट पॉप्युलेशन मेंटेन न झाल्यामुळं त्यांचं उत्पादन कमी येतं. तसंच काही कृषी सेवा केंद्रामार्फत किंवा शेतकऱ्यांमधून सुद्धा अवास्तव नत्र खताचा वापर जास्तीचा झाल्यामुळं पण पिकाची वाढ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते, काही वाढ जास्त होते आणि त्याच्यामुळे त्याला फुलधारणा आणि फळधारणा कमी होऊन उत्पादन कमी येतं. नायट्रोजन खताचा वापर फवारणीमधून दिल्यामुळं झाडांचा पिकांचा फ्लेशीपणा हिरवेगारपणा वाढतो, त्यामुळे पांढरी माशी आणि लाल कोळीचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे व्हायरस सारखे रोग येतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की जेव्हा कमी उत्पादकची कारणं जी आहेत ते तुमची जमिनीची मशागत नीट झाली पाहिजे, पाणी व्यवस्थापन आणि त्याचबरोबर तुम्ही जे म्हणालात की आधीच तुम्ही कीड आणि रोग नियंत्रण केलं पाहिजे आणि जे आजचा आपला विषय आहे बीजोत्पादन, वाण तुमचं चांगलं असलं पाहिजे. तर सर हा विषय खूप मोठा आहे, पण आपल्या शेतकरी मित्रांना जाता जाता तुम्ही थोडक्यात तुमच्या अनुभवावरून काय संदेश देऊ शकाल? शेतकऱ्यांनी एक तर स्वतःचं बियाणं स्वतः तयार करावं, बीजोत्पादन तंत्रज्ञान स्वतः आत्मसात करून घ्यावं आणि स्वतःचं बियाणं स्वतः तयार करावं, नाही तर प्रमाणित बियाणंच पेरणीसाठी वापरावं. मी एवढं शेतकऱ्यांना सांगू शकेल. नक्कीच. प्रेक्षक हो, आता आपण जे सोयाबीनबद्दल माहिती घेतली किंवा सोयाबीनची जी मागणी आहे ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सोयाबीनमधून जे आपण उत्पन्न घेतो त्याच्यामार्फत जे अनेक पदार्थांचे पर्यायही आता खूप उपलब्ध आहेत आणि ग्राहकांकडून त्याच्यासाठी मागणी पण आहे. जसं की सोयाबीन दूध म्हणा, तेल म्हणा, सोया सॉस म्हणा किंवा टोफू हा जो पदार्थ आहे ह्याची मागणी पण खूप आहे. म्हणजे जे सरांनी आपल्याला बीजोत्पादन तंत्र सांगितलं त्या तंत्रज्ञानाचा वापर करून अवलंब करून तुम्ही शेतीतनं उत्पन्नात आर्थिक नफा मिळवूच शकता. त्याचबरोबर या पदार्थांच्या मार्फतही तुम्हाला अजून जास्त मोबदला मिळू शकतो. सर तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे खूप खूप आभार. नमस्कार.